तर संकेतजी फडके यांना विनंती करेन आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. संकेतजी फडके या आपण. प्रेम गडकरी असतील यांचा सुद्धा आपण. तर महेंद्र शेळके साहेब आपला शिर्के साहेब, महेंद्र शिर्के साहेब या मगाशी ज्यांची उपस्थिती, सर्व आमची मंडळी आणि आदरणीय महेंद्र शिर्के साहेब यांचा सन्मान करतो. तर महेंद्र शिर्के साहेब यांच्याबद्दल आम्हाला माहिती मिळते का भावी पंचायत समितीचे भावी सभापती म्हणून आज त्यांना उल्लेख जरूर केला, मात्र त्यांना शुभेच्छा देऊया. हे मित्र परिवाराचं प्रेम असतं, आम्ही बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहतो. तर भिंगार संघाला विनंती असेल, नेक्स्ट मॅच आपण लगेच खेळणार आहोत, तर तुम्ही कुठेही जाऊ नका. तर प्रणय पोपट आपलं जे प्राइज आले ते घेऊन जा लवकर. षटकारांचं जे कॅश प्राइज होतं. मोहो टीमचा 12वा खेळाडू आपण इथे समालोचन कक्षामध्ये त्याला पाठवायचं. या लवकर, मॅच चालू करायची आहे. या लवकर 12वा खेळाडू मोहो टीमचा. रवींद्रजी रामदास पाटील यांचं आगमन होत आहे. आपल्या यंगस्टर टीम कडून त्यांचं स्वागत. तर या सामन्याकडे वळणार आहोत. आता सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघ. तर एसके ग्रुपच्या सन्माननीय अतिथी आणि अध्यक्ष सुद्धा आहेत, क्रिकेटची प्रचंड हौस संदेशजी सीताराम पाटील यांचं इथे आगमन झाले. तर त्यांना विनंती करेन आपलं सहर्ष स्वागत. मोहचे एक्स्ट्रा प्लेयर नाहीये, इन्फॉर्मेशन आला. तर यस, चिखले सी आणि मोहो सी अशी फाईट सुरू आहे. 3 षटकांचा सामना. आघाडीची जोडी सरकले ओव्हर द विकेटनं. यस, मैदान फलंदाजीसाठी अनुकूल आहे. नक्कीच काशीनाथजी पाटील साहेब यांना, काशीनाथ मेडेकर साहेब यांना मी विनंती करतोय की त्या समालोचन कक्षामध्ये तुम्ही यायचे, तुमचं स्वागत करण्यात येईल. तर रवींद्रजी पाटील यांचा आम्ही सत्कार करत आहोत, ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. तर सलामीची जोडी नील किरण गोलंदाजी करताना मित्तल मोहोसी विरुद्ध चिखलेसी असा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर षटकारानंतर आता धावफलक, टोटल रन्स 6 रन्स. सुंदर फटका खेळला बघा. आउटफील्ड मध्ये प्रचंड वेग आणि तिथे योगदान देत असताना बॅटिंग लाईनअप मध्ये चिखलेसी. ग्रामस्थ मंडळ उपस्थित असतील तर त्यांना सुद्धा विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करा. स्पर्धा पाहायला मिळते आज यंग स्टार, संपूर्ण युवा वर्ग, संपूर्ण आमच्या आर्थिक स्पॉन्सर्स असतील, वस्तुरूपी सेवा असतील, ट्रॉफीचे पुरस्कर्ते असतील, ज्यांनी ज्यांनी आम्हाला योगदान दिलं त्या सर्व मंडळींचा आम्ही धन्यवाद देतो. मित्तल यंग टॅलेंट, मित्तलला आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिलं. समोर आव्हान असेल निलेश आणि मित्तलच्या भेदक गोलंदाजीचा सामना त्याला करायचा. नीले आणि ते रिवासा टेम अपील जोरदार आहेत. यस, कुठलाही निर्णय येत नाहीये. फास्ट क्रिकेटमध्ये तुमच्याकडे सावधानता असावी, संयमता असावी, मात्र 3 षटकामध्ये जर तुम्हाला वर्चस्व दाखवायचं असेल तर आक्रमण. काशीनाथजी मेडेकर साहेब यांनी यायचे स्वागत करतात, त्यांचं यंगस्टर टीम कडून खूप खूप मनापासून स्वागत. त्यांच्या सत्कारासाठी बोलवतात. मित्तल पुढचा चेंडू राऊंड विकेटनं फ्रंट फुटला आले, फटका बनवण्याचे प्रयत्न. यस, चेंडू गेला डीप कडे आणि पंचांचा इशारेल चौकार.
प्रशांत मेडेकर आणि मिलिंद मेडेकर यांचे वडील इथे आपण पाहू शकता. क्रिकेटची आवड इथे आपण पाहतोय. तर प्रणय पोपट आपले जे कॅश प्राइज आहेत षटकारासाठी ते आपण घेऊन जा. बॅटिंग करत असताना नील 3 चेंडूचा सामना त्याने केला, 10 वर खेळतोय. किरण त्याला साथ देतो, 10 धावा आहेत. चिखले संघ आपण पाहतोय यजमान संघ आणि पाहुणा संघ जवळची गाव आहेत मोह आणि चिखले. मित्तलची आतापर्यंत गोलंदाजी पाहिली, 3 चेंडू 1 डॉट आला, मात्र 2 चेंडूवर विध्वंसकारी भूमिका दाखवली ती नील. मित्तलचा पुढचा चेंडू राऊंड विकेटनं, पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट. काय खतरनाक खेळतोय आणि हा चेंडू थर्ड मॅनला ट्रॅव्हल होईल. दणदणीत चौकार. आक्रमण करणं एवढं सोपं नव्हतं आणि त्यांनी ते धाडस दाखवलं. फाईन लेग लॉंग लेग कडे खेळायचं होतं, मात्र टो एंडला चेंडू लागला आणि तिथे ट्रॅव्हल झाला डीप कडे. नीलला आपण तसताना 5 चेंडू. मित्तलचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, शॉट लाईक दॅट. व्हॉट अ ग्रेट शॉट. आणि सुरुवातीला हे केलेलं आक्रमण मित्तलला आपण जरूर पाहतोय. धावा दाफलकावर टोटल एकूण धावा 22. काय पिटाई केले नीलनं. ठोकले त्याने 4 चौकार, 1 षटकार. वैयक्तिक योगदान देत असताना एकूण धावफलक 22. 3 षटकामध्ये तुम्हाला हाणामारी करायची असते. फास्ट क्रिकेटमध्ये जेव्हा सामने कमी षटकांचे असतात. पुढच्या दोन्ही संघांना सुद्धा आम्ही कॉल करतो टॉस साठी रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. तर विनर विनर आपण सामना खेळवणार आहोत. आज एकूण 12 संघ खेळणार आहेत. विनर विनरचा सामना होईल. यस, विनर विनर इन्फॉर्मेशन मिळते. मग एक संघाला आपल्याला पेंडिंग राहावं लागेल. 6 मध्ये नील खेळतो 22. काय अफलातून खेळला. त्याचा फाईन लेग, त्याचा थर्ड मॅनचा फटका, पूलचे फटके, कव्हर ड्राईव्ह खुश करताना. फर्स्ट प्राइज 20,000 आहे, सेकंड प्राइज 10,000 रुपये. मालिकावीराला सुद्धा आपण ट्रॉफी, बॅट्समन, बॉलर या स्पर्धेतील ही सर्व नामांकन आपण जरूर पाहतो. यंग स्टार 11 चिखले ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज आलाय प्रशांत पाटील यांचं मी इथे स्टेजवर स्वागत करते. तर त्यांनी यायचे समालोचन कक्षामध्ये. नक्की प्रशांतजी पाटील यायचे इथे. विपुल आलाय ओव्हर नंबर 2. धावा 22. पूर्वार्ध फर्स्ट इनिंग. स्ट्रायकर एंडला सज्ज होईल. किरण ड्राईव्ह करत असताना दूरवर आणि निघाले. प्रयत्न होईल आउटफील्ड मध्ये, प्रचंड वेग आणि येईल हा चौकार. धावफलक वेगाने पुढे सरकले. टॉप गिअर मध्ये जशी गाडी वेगाने सुटावी आणि तसाच हा प्रयत्न थांबण्याचं नाव घेत नाहीये. दोन्ही फलंदाज विध्वंसकारी खेळ दाखवत असताना डायनामाइक रूपानं मैदानावर उतरलेत आणि जणू काय इथे बॉम्ब स्फोट होताना फटक्यांवरती फटके. एकूण धावफलक 26. चिखले सी ला पाहतो आपण बॅटिंग करत असताना. पुढचा चेंडू विपुल, पुन्हा एकदा लाईन पाहिली आणि त्या निशाणा साधला. क्लीन बोल्ड. त्रिफळाची बाद बॅटिंग करत असताना किरण बाद झाला. नील 6 चेंडूचा सामना केला, 22 वर तो खेळतोय. संघाची धावसंख्या 26 आहे.
क्रमांक 3 वर गेले बॅटिंग करत असताना नील अजूनही खेळतोय. किरण जरूर पाहतो आपण बॅटिंग करत असताना संघ चिखले सी. पूर्वार्धामध्ये एकूण धावा 26. फर्स्ट इनिंग. अतिथी कक्षामध्ये काही आमची पाहुणे मंडळी ज्यांचं योगदान उद्घाटन सोहळा समारंभ जेव्हा संपन्न झाला तर भरपूर मोठ्या संख्येनं चिखले गावातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्वांना आपण पाहिलं आणि आज त्यांच्या उपस्थितीनं हा उद्घाटन सोहळा समारंभ संपन्न झाला. चिखले नवीन गावठांचं एक ग्राउंड आहे. आपण या मैदानावर अनेक स्पर्धा गावच्या लेवलला पाहत असतो. या मैदानावर अनेक मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा आपण पाहिल्या. मात्र आज 25 डिसेंबर आयोजित यंग स्टार 11 चिखले आपण या स्पर्धा पाहतोय. विपुल ओव्हर नंबर 2. विपुलला आपण जरूर पाहूया. नील हा फटका जरूर ठोकलाय. डीप कडे फिल्डर आहे तिथे रेडी आणि त्याच्या वरून गेलाय हा फटका. ग्रेट स्ट्रोक. प्रणयनं केली जबरदस्त सुरुवात. 32. गावच्या मैदानावर जेव्हा गावचे खेळाडू असा परफॉर्मन्स करतात तर त्यांच्यावर नेहमी बक्षिसांचा वर्षा होताना आम्ही नेहमी पाहतो. आणि आता प्रणय बॅक टू बॅक 2 सिक्सेस. स्कोर मूव्ज ऑन. टोटल स्कोर 38. 38 धावा धावफलकावर. बॅटिंग करत असताना मजबूत धावफलक आहे. प्रणयनं चेंडूची चाचपणी करतोय. धावांचा ओघ त्याला वाढवायचे. चिखले सी विरुद्ध मोहोसी असे 2 हात करताना आज 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. ओव्हर नंबर 2. विपुल ओव्हर द विकेट नाव. आणखीन एक तडाखा आणि 3 चेंडूवर 3 घणाघाती प्रहार. षटकार. आज खुश केलं. असे पॉवरफुल फलंदाज जर तुमच्याकडे असतील तर धावा बऱ्यापैकी मोठ्या होतात. आणि आता मजबूत स्थितीमध्ये 44 धावा आहेत. 44 धावफलक 44. किरणचा अपवाद वगळता नीलचा झंझावत आणि त्यानंतर प्रणय जसा आला आणि आता मात्र 3 चेंडूवर 3 षटकार आहेत. चिखलेसी लास्ट बॉल थोडा स्पीडअप करा. भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. उपस्थित सर्व क्रिकेट रसिक या सामन्याचा आनंद घेत असताना यंग स्टार 11 चिखले. विपुलला पाहतो आपण. समोर प्रणय. 3 चेंडूवर 3 षटकार. ओ क्लीन बॉल. विकेट हवी होती. 44 वर 2 गडी बाद. तर काय फलंदाजी केली आहे चिखले संघाने.
आपण इथून पाहू शकतो. दोन ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि स्कोर आपण पाहू शकता 44 रन. काय भारदार फलंदाजी आपण इथे पाहतोय. नक्कीच आता जो पॉवर प्लेची ओव्हर ज्याने खेळली तोच फलंदाज आपण इथे पाहतोय. तिसऱ्या ओव्हरला मारा करेल नील बडे. धावफलक टोटल आतापर्यंत पाहिलं 44 आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. नीलला आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 22 योगदाने. ओमकार आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. आयुष. असं म्हटलं जातं का फास्ट क्रिकेटमध्ये आज आधुनिकता वाढले, तंत्रशुद्ध खेळ पाहायला मिळतोय. आज युवा वर्गामध्ये यंग टॅलेंट आहेत. असं म्हटलं जातं का आज टॅलेंट वाढलं, याच्या मागचं कारण आहे आजची सोशल मीडिया. आज सोशल मीडियावर जे यंगस्टार घडतात ते सिनियरचा खेळ पाहतात. आजचं टॅलेंट वाढण्याचं कारण आहे सतत खेळणारा क्रिकेटचा खेळ. त्यामुळं आज हे टॅलेंट वाढत चाललंय. आणि आज विस्फोटक रूप, आणखीन एक तडाखा षटकार. ओमकार आलाय नव्या दमाचा फलंदाज आहे. चिखले सी संघ मैदानावर मात्र आगेकूच. मोह विरुद्ध सामना पाहायला मजा येईल. यंगस्टार 11 चिखले आज 12 संघ खेळणार आहेत. 20,000चं कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये. आणि कोणता तो संघ असेल? स्टँडिंग मोशन दाखवतो, आक्रमक इराद्याने खेळतोय. नीलची देहबोली सांगतो त्याला शांत बसायचं नाहीये. मी शांत बसणार नाही हेच दाखवून देत असताना नील 7 मध्ये पोहोचला. 28 संघ 50. 50 रन्स. पुन्हा एकदा चेंडू पाहते. ओहो, लॉंग लॉंग चेंडू गेलाय गावात. षटकार. हा दणदणीत षटकार.
तब्बल 45 धावा ठोकल्या. तर काय नक्कीच आपण इथे कमालीची बॅटिंग पाहतोय केली. ऍडव्होकेट सागरजी पाटील यांचं स्वागत आम्ही यंगस्टर टीमच्या वतीने करत आहोत. तर यायचे आपण इथे समालोचन कक्षामध्ये. तर पहिल्या षटकामध्ये 22 आल्या, त्यानंतर 22, 24 आल्या आयुष्य षटकामध्ये. आणि धावफलक मजबूत आहे आणि 68, 69 करायचे. एकूण धावफलक जरूर पाहतोय. यंग स्टार 11 चिखले बॅटिंग करत असताना आज योगदान दिलं नीलनं. यंग स्टार 11 चिखले आयोजित हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण जरूर पाहतोय. लक्ष विद्या मॅच कडे. आघाडीची जोडी सरकले. काय होणार या सामन्यामध्ये. 12 संघानं प्रवेश घेतला, मात्र आता जो नीलचा झंझावत होता. नक्कीच तर याच दरम्यान आम्ही पाहतोय चिखले गावातील क्रिकेटसाठी ज्यांचं बरंच वर्ष योगदान राहिलं, क्रिकेटची प्रचंड हाऊस आणि ॲडव्होकेट सागर पाटील चिखल्या यांचं इथे आगमन झालं. या स्पर्धेचे ते सुद्धा स्पॉन्सर आहेत. ॲडव्होकेट सागर पाटील चिखले या आपण. आज कोर्ट बंद आहे, आज इकडे या वरच्या कोर्टात. लक्ष विद्या मॅच कडे. 7x लाईव्ह आणि संपूर्ण टीम स्पर्धा कव्हर करते. आमची साऊंड सिस्टम सुद्धा या स्पर्धेला योगदान देत असताना लक्ष विद्या मॅच कडे. टार्गेट भलं मोठं, आणि जेव्हा टार्गेट मोठं असतं ना तेव्हा तुम्हाला लढावं लागतं. 18 मध्ये 69 टार्गेट मोठे. बॅटिंग करेल मोहसी, ऋषी आणि आवेश. ॲडव्होकेट सागर पाटील या आज क्रिसमस आहे, कोर्ट बंद आहे आज. आज क्रिकेटला आपण एन्जॉय केला आणि आज उपवासाचा दिवस सुद्धा आहे. आज लक्ष विद्या मॅच कडे. हा फटका स्ट्रेट खेळतोय, डीप कडे फिल्डर रेडी आहेत. तर ॲडव्होकेट सागर पाटील यांच्याकडून हे आर्थिक सहाय्य. आणि थोडा इयर एंड असल्यामुळे थोडा समजून घ्या, मंथ एंड पण जवळ आलाय. 17 मध्ये 68 करायचे, 69. लक्ष विद्या मॅच कडे. मोहसी, लढावं लागेल, झुंजावं लागेल, 2 हात करावे लागतील. चांगल्या धावा होणं सुद्धा आता मोहला महत्वाचं आहे. धावफलक जरूर आपण पाहतोय. लक्ष विद्या मॅच कडे. मोहसी आणि चिखलेला आपण जरूर पाहतो. घरच्या मैदानावर जेव्हा घरचा संघ खेळतो, अंपायर कॉल आला, सिंगल डबल काही होणार नाही. मॅचचा आनंद घेत असताना क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो, आपण बऱ्याच सामने पाहिलेत. फास्ट क्रिकेटमधील आधुनिकता आपण जरूर पाहतो. व्हाईट बॉल. टार्गेट 69 आहे. जेव्हा टार्गेट मोठं असतं तेव्हा असं म्हटलं जातं का जेव्हा होम लोनचा हप्ता असतो, ॲडव्होकेटच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर शेवटपर्यंत टेन्शन असतो EMI पेड करायचा. आणि जेव्हा टार्गेट मोठा असतं आणि हेच डोक्यामध्ये असतो का आपण आपल्याला लढायचे, 2 हात करायचे. फास्ट क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा मोठं टार्गेट चेस होताना सुद्धा आपण पाहिलेत. ओ फटका केला, स्ट्रेट हिट, पॉवर जनरेट केली, डीप काढ्या, हा दणदणीत षटकार.
लक्ष विद्या मॅच कडे धावा दाफलकावती 9. बॅटिंग करत असताना मोह. सर्वच आतापर्यंत गोलंदाजी पाहिली. 9 धावा आहेत. कंपॅरिझन केली 22-34 अशा धावा आल्या पूर्वार्धामध्ये. आणि हेच विचार करावा लागेल. 10 धावा दाफलकावर 10 रन्स. लक्ष विद्या मॅच कडे वन्स अगेन. ओव्हर द विकेट न लॉफ करतो हा चेंडू. फिल्डर तिथे आणि सोडलाय झेल. ही चूक झाली. करणला आपण तिथे पाहिलं. शॉर्ट स्क्वेअर लेगला संधी जरूर होती, मात्र त्या संधीचा फायदा घेता आला नाही. लक्ष विद्या मॅच कडे टार्गेट 69 आहे. यंगस्टार 11 चिखले 2 आत करताना मोहसी विरुद्ध. मॅच मध्ये काय होऊ शकतो. यस इथे संधी होती आणि गुड कॅच. मोड मोड तर लक्ष विद्या मॅच कडे. जेव्हा टार्गेट मोठं असतं ना, तेव्हा तुम्हाला आपण पाहतोय तो आक्रमण करावं लागतं. आणि आता आपण पाहतोय नक्कीच ते योगदान द्यावं लागेल. तर सन्माननीय पाहुण्यांचे इथे आगमन झाले. आदरणीय धीरजजी गडकरी, श्री ज्ञानाई शैक्षणिक सामाजिक संस्था चिखलेच्या आम्ही पाहतोय पदाधिकारी सुद्धा आहेत. त्यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये यावं. आपलं सहर्ष स्वागत. टार्गेट मोठे मात्र हे करायचं असेल तर जरूर तुम्हाला लढावं लागेल. 2 हात करावे लागतील. झुंजावं लागेल. तर विनरचा सामना इथे होणार आहे. फर्स्ट मॅच विनर आणि सेकंड मॅच विनर दोन्ही संघानं याची नोंद घ्या. तर दुसरा सामना आपण जरूर पाहतोय. आज आपण पाहतोय यंग स्टार 11 चिखले आयोजित ही स्पर्धा सुद्धा आहे. आणि आज संपूर्ण आमचे अतिथी मान्यवर सन्माननीय धीरजजी गडकरी साहेब, युवा नेतृत्व क्रिकेटची प्रचंड हौस, श्री ज्ञानाई शैक्षणिक आणि सामाजिक संस्था चिखले यांच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. आणि आज या पंचक्रोशीतील युवा पिढी घडवण्याचं कार्य त्यांच्या संस्थेमार्फत होतं. त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. बारा चेंडू 57 धावसंख्या 12 टार्गेट 69. काय येऊ शकतो या मॅच मध्ये. धावसंख्येची गती वाढवणं. खराब चेंडू चढवला हल्ला. यस पंचांचा इशारा येईल. फ्री हिट कंटिन्यू. फोकस करतो मॅच कडे. लक्ष आपण पाहतो कटीने. 12 चेंडू मध्ये 60 धावा आपण चेस होताना पाहिले. केपीसी इनामपुरी नाईट स्पर्धा मी पाहिली, तिथे 5 षटकामध्ये 100 धावा पूर्ण केल्या. 12 मध्ये 55 60 चेस होतात मात्र लढावं लागेल. गुड कॅच मात्र इथे नो बॉल होता. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. चिखलेसी मोहसी यांच्यामध्ये होणारी फाईट. ऋषी त्यानंतर त्याला साथ देताना फलंदाज आपण पाहतोय सदानंद हा मोहसी साठी खेळताना. यानंतर विनर मध्ये असेल. फर्स्ट इनिंग मध्ये 68 धावा बनवल्या. काय बॅटिंग केली नीलनं. आणि आता बॅटिंग करत असताना मोह. व्हॉलेंटियर्स आपण रेडी राहा.
छोटे आमची बच्चे कंपनी सेकंड ओव्हर धाव फलकावरती 15. हा चेंडू खोदून काढलाय. सिंगल डबल काही होणार नाही. 69 सामना 3 षटकांचा आहे आणि 17 धावा झाले. ज्याप्रमाणे नीळ खेळला तशाच पद्धतीनं खेळावं लागेल. मात्र मॅच थोडी डिफिकल्ट होत चालली आणि जेव्हा धावा येत नाही तेव्हा तिथे संघ मागे पडतो आणि आता आघाडीवर चिखलेसी 69. 45 धाव्यांची खेळी ज्याने केली होती तो नील आहे. स्वतः गोलंदाजी त्याला माहितीये सामना कठीण आहे. +4 धाव फलक पुढे सरकेल. ओव्हर द विकेटनं चेंडू डिलिव्हर केला, समोर ठेवला. अलीकडच्या काळामध्ये आधुनिकता वाढली, क्रिकेट मॉडिफाय होत चाललंय. हे यंगस्टार आहेत ना, सिनियर खेळाडूंच्या व्हिडिओज पाहतात, त्यांचे शॉट सिलेक्शन, त्यांची गोलंदाजी आणि क्रिकेटमध्ये डेव्हलपमेंट जे मध्ये यंग टॅलेंट घडवत आहेत. सतत खेळणारा क्रिकेट, कुठली धावसंख्या क्रिकेटमध्ये सुरक्षित नसते, कोणतंही टार्गेट सेफ नसतं. 69 21 झालेत. ऋषी सदानंद नील सेकंड ओव्हर 21 धावा. 69 कंपल्सरी चेस. स्ट्रायकर एंडला सज्ज होईल. समाधान. सिंगल डबल काही होणार नाही. खेळावं लागेल, 2 हात करावे लागतील. 21 धावा आहेत. ऑफ स्टंपला आले आणि जागा बनवली. डीप कडे खेळला हा फटका. आता कठीण समीकरण आहे. 69 प्रत्येक चेंडूवर, एव्हरी बॉल, प्रत्येक चेंडूवर मोठा फटका. सो डिफिकल्ट टास्क. फ्रंट फुटला आले, ऑन साइडला प्रहार केला. षटकारानं धाव फलक पुढे सरकलाय. 69चा टप्पा ओलांडायचे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. चिखले विरुद्ध मोह असा सामना पाहतोय. लास्ट बॉल 25. पुढचा चेंडू सिंगल न काही होणार नाही. 26 झालेत. 69 करायचे डीजे. नवीन गोलंदाजाला द्या कोण असेल तर. जरी 6 षटकार आले तरी कठीण आहे थोडं. 6:43. पहिला चेंडू. यस, षटकार. पाच चेंडू आणि 37. जरी 5 षटकार आले तर 30 होतील, कारण जो नील खेळला तो एकटा 45 खेळला. 69. व्हाईट बॉल. एकूण धावफलक पाहतोय टोटल 33. सामना थोडा वन साइड आहे, मात्र काहीतरी वेगळं झालं तर जरूर चित्र पाहायला मिळेल. 5 मध्ये 36. सिंगल डबल होणार नाही. झेल सोडलाय. चेंडू आणि धावांचं अंतर आपण जरूर पाहतोय. 4 चेंडू. 12:23 वेळ आपण पाहतोय. दुपारचं सत्र. 12 संघ आज खेळणार आहेत. थोडा स्पीडअप सुद्धा हवाय आपल्याला. यस. आता इक्वेशन अनालिसिस. सामना कठीण आहे, वन साइड.
काही आमचे पाहुणे मंडळी सुद्धा स्टेजवर उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करतो. भिंगारचे संघनायक या आपण टॉस करायचे. तर यानंतर आपण सन्मान घेतोय, कारण मॅच वन साइड आहे. तर काही वेळापूर्वी ज्यांचं आगमन इथे झालं त्या धीरजजी गडकरी यांचा आपण सन्मान घेतो, कारण सामना एकतर्फी आहे. धीरजजी गडकरी यांना विनंती करेन का आपण संयोजकांच्या वतीनं सन्मानाचा स्वीकार करावा. धीरजजी गडकरी श्री ज्ञानाई शैक्षणिक सामाजिक संस्था चिखले, मग विश्वजित गडकरी असतील, चांगले योगदान असतं आणि आज स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं योगदान. भिंगार संघाचा कर्णधार यायचे समालोचन कक्षामध्ये, टॉस साठी यायचे. भिंगार संघाचा कर्णधार आणि चिखले संघाचा कर्णधार लगेच